मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा पार पडणार आहे। राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठका या होतील। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झालंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा ते दिल्लीमध्ये असल्याची सध्या माहिती मिळते। अनेक महत्त्वाच्या बैठका या दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत। राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठका सुद्धा होणार अशी माहिती समोर येते। सोबतच पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती मिळते। काय नेमकं नियोजन असेल त्यांचं दिवसभराचं आजचं? दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आणि ते राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती। पहलगाम हल्ल्याच्या नंतर गौरी जर आपण पाहिलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या अगोदर 26/11चा हल्ला आपण पाहिलेला आहे आणि भारताची इकॉनॉमीचा बॅकबोन मुंबई आहे। त्यामुळे मुंबईची सुरक्षा ही सर्वतोपरी आहे। त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत आणि गुप्तचर यंत्रणांच्या पार्श्वभूमीवरती काही जरी घडामोडी झालेल्या असतील तर त्या संदर्भात ते काही गुप्तचर यंत्रणा असो किंवा देशातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊ शकतात। दुसरा मुद्दा आहे की देशातील जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस दिल्लीत आल्याची माहिती मिळते। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल की जेव्हा कोलिशनचं सरकार चालवायचं असतं किंवा आघाडीचं सरकार चालवायचं असतं तेव्हा सर्वांना सोबत घेऊन जायचं असतं। मात्र सातत्यानं आपण पाहिलं असेल की तीनही पक्षामध्ये कधी अजित पवार बोलतात की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शब्दाच्या संदर्भात सातत्यानं छापून येत असतं की एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांनी शब्द दिला होता। तर या सगळ्या घडामोडी पुन्हा अनेक 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात असलेला तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये आणि तीनही पक्षामध्ये सातत्यानं जे खटके उडण्याच्या बातम्या येतात ते कुठेतरी महायुतीसाठी चांगलं नाही प्रतिमा म्हणून त्याही दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे काही वरिष्ठांची गाठीभेटी घेत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एक मुद्दा आहे राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय गाठीभेटी, पहलगाम हल्ल्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सुरक्षिततेच्या संदर्भात। शिवाजी, खरं तर त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा, घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।